पूर्वी ही कोलंबी मच्छी बरोबर अशीच टाकायची कोळण, पण आता 100च्या वाट्यामध्ये जेमतेम 10 ते 15. किती महाग झाली आहे ना मच्छी. मग आमटी जरी करायची असेल तरी 100 रुपयाची कोलंबी घ्यायला लागते. आता हे घरच्यांना कसं सांगणार. कांदा भाजून घेतलाय, टोमॅटो ही नरम झालाय, थोडंसं ओलं खोबरं त्याच्यामध्ये टाकलं आणि छान बारीक दळून घेणार आहे. मस्तपैकी कोलंबी तेलावरती फ्राय करून घेते. अगदी छान फुलली आहे. आता त्याच्यामध्ये 2 चमचे मालवणी मसाला, हळद, मीठ आणि थोडंसं पाणी टाकलं ना की कोलंबीला आमटीमध्ये एक वेगळीच चव येते. कमेंट करून सांगा तुम्ही असं कधी केलंय का, आणि नसेल तर असं नक्की ट्राय करून बघा. कोलंबी शिजली आहे. आता सगळं वाटप त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. कन्सिस्टन्सीनुसार पाणी ऍडजस्ट केलंय आणि एक छान उकळी काढून घेतली. आता त्याच्यामध्ये आमटी वाढायला पातळ बटाट्याचे काप करून टाकले आणि 2 आमसूल. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये सगळं शिजून आलं. मस्त आमटी तयार झाली आणि भाताबरोबर, चपाती बरोबर आणि भाकरी बरोबर खायला एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. तुम्ही बनवता का अशी सुंगटाची आमटी? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.